नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला झुणका कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे. घरात सुकी भाजी बनवायला काही नसेल किंवा काय बनवावं असा प्रश्न पडत असेल तेव्हा हा झुणका तुम्ही नक्की करून बघा. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. कढईमध्ये 1 पळी तेल घालूया. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये पाव टीस्पूनपेक्षा कमी मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की पाव टीस्पूनपेक्षा कमी जिरे घालूया. जिरे उमलल्यानंतर चिमूटभर हिंग घालूया. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. 4 ते 5 मिनिटांनंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. चार 5 लसूण पाकळ्या, थोडेसे सुकं खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण केलेलं आहे, वाटण घालूया. हे वाटण आता 1 ते 2 मिनिट भाजून घेऊयात. वाटण आपलं छान खमंग वास येईपर्यंत भाजून झालेले आहे. आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूया. 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालूया. गॅसच्या मंद आचेवर दोन्ही तेलामध्ये छान परतून घेऊयात. हळद आणि मिरचीचा ठेचा तेलामध्ये चांगला परतून झालेला आहे. याच्यामध्ये पाऊण ग्लास पाणी घालूया. हलवून घेऊयात. चवीनुसार मीठ घालूया. मीठ मिक्स करून घेऊयात. पाणी थोडं कमी वाटत आहे म्हणून आणखीन पाव ग्लास पाणी ओतत आहे. आता याला गॅसच्या मोठ्या आचेवर खळखळून उकळी आणूयात. पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका हाताने थोडं थोडं पीठ पाण्यामध्ये घालून दुसऱ्या हाताने उलटण्याने ढवळत राहायचं आहे. इथे आता गॅसची आच कमीच ठेवायची आहे. असं हलवत राहिल्यामुळे पिठाच्या गुठळ्या राहणार नाहीत. हे बघा, पाण्यामध्ये बसेल एवढंच पीठ घातलेलं आहे. खालून वरपर्यंत व्यवस्थित हलवत राहायचं आहे. झुणका कढईला चिटकू नये म्हणून कडेने अर्धा पळी तेल सोडूयात. परत आपण खालून वरपर्यंत हलवून घेऊयात. आता याच्यावर झाकण ठेवून याला शिजवून घेऊयात. 5 ते 7 मिनिटे झाल्यावर झाकण काढूयात. हलवून घेऊयात. कडेने तेल सोडल्यामुळे झुणका खाली तळाला चिटकलेला नाहीये. झुणका खाली तळाला चिटकलेला नसला तरी अजून नीट शिजलेला नाहीये, म्हणून आपण परत याच्यावर झाकण ठेवूया.
5 मिनिटे झाल्यावर झाकण काढूयात. आता आपला झुणका नीट शिजलेला आहे. वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. मिक्स करूया. तयार झालेला झुणका ज्वारीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी तयार झालेला आहे. किंवा हा झुणका चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. प्रवासात नेण्यासाठी उत्तम पर्याय आहे. असा झुणका तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.